नमस्कार. SB शिंदे डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असाल की आपण कल्चर ह्याच्यामध्ये सोडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बारदाण्याचे जे पोती असतात ते असे कट करून ह्याच्यावर असं अंतरलेले आहेत आणि त्याच्यावरूनच मग थोडं थोडं पाणी जे आहे ते मारतोय. असं व्यवस्थितपणे थंड करून घेतलेलं आहे आणि हे असे पडदे लावलेत मुरघासच्या बॅगचे, जेणेकरून या साईडनी जे आहे ते ऊन नाही येणार. अशा पद्धतीने 8 बेड आम्ही लावून त्याच्यामध्ये कल्चर पण सोडून घेतलेलं आहे. आता ह्याला डेली पाणी मारायचं आहे. आत्ताच नुकतंच ह्याला पाणी मारलेलं आहे. तर आपण ह्याचं पाणी जे आहे आउटलेट ते इथं असं पडत आहे या ठिकाणी. तर आता इकडे हे असं पाणी कलेक्ट होत राहील. तर सुरुवातीचे साधारण एक 8 ते 10 दिवस आपल्याला ह्यातलं पाणी परत एकदा ह्याच्यातच रिसायकल करायचं आहे. त्याच्यानंतरचं जे आहे ते आपण क्वालिटी बघून मग डिसाईड करणार आहोत की त्याला वर्मी वॉश म्हणून ठेवायचं आहे का परत एकदा रिसायकल करायला लागेल. असं छान असं गार वातावरण आहे जे गांडुळांसाठी व्यवस्थित आहे. तर असा हा सेटअप आहे. इथं सुद्धा वरती सिमेंटचे पत्रे आहेत अर्ध्या ह्याच्यापर्यंत, आणि अर्ध्या ह्याच्यापर्यंत आपण ताडपदरी आणि बांबूच्या साह्याने थोडंसं एक्सटेंड केलं आहे ह्या शेडला. हे असं 10 फूट आहे आणि पुढं 10 फूट आहे, असं 20 फूट आहे. आणि ह्या बॅगा ज्या आहेत त्या 12 फुटाच्या आहेत. एवढं जाऊन पण आपल्याला इकडे 2-3 फुटाचा अंतर राहतो. तर असा हा सेटअप आहे. बेड व्यवस्थितपणे झाकून थंड केलेले आहेत. इकडं काहीशा कोंबड्या आहेत, तर त्यांच्यासाठी सुद्धा उपाययोजना करायला लागणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.